नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। रात्री अगदीच उशिरा पोचल्याच्या नंतर झोपी गेलो आणि सकाळी उशिरा उठल्याच्या नंतर बघतो तर सगळीकडे पाऊस। सो आजचे सगळे प्लॅन कॅन्सल आणि मग आता आम्ही चाललो आहे इंडोर काही स्पॉट्स आहेत तिकडे आम्ही चाललो आहे। सो दुबई मॉल आणि दुबई ॲक्वेरियम इंडोर हॉटेलच्या जस्ट पुढेच तिथे सिग्नल आहे, तर सिग्नलला U-टर्न घेऊन आणि आम्ही आता निघालो आहे दुबई मॉलकडे। पाऊस एवढा भयानक आहे की सगळीकडे वॉटर ॲक्युम्युलेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे दुबई गव्हर्नमेंटने ऑलरेडी अलर्ट पाठवलेला आहे सेफ राहण्याकरता। माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण पाणी भरलं आहे आणि समोर पण गाडी किती पाण्याखाली आहे ती दिसते। त्याच्यामुळे भरपूर जागेवर असं पाणी भरलं आहे, त्याच्यामुळे हळूहळू गाडी जात आहेत। आपण पण चला हळूहळू जाऊयात पुढे। टॅक्सीवाला राईटनं गेला जोरात, कारण त्यांना सवय असेल म्हणून ते लोक जोरात जातात निघून तिकडे। आपण बाबा हळूहळू। एक आपल्या हॉटेलपासून हे डिस्टन्स जे आहे ते एक 20 मिनिटाचं डिस्टन्स आहे। सो बर दुबई ते दुबई मॉल आणि हे सगळं एक 20 मिनिटाचं अंतर आहे। सो चला आज आपण दुबई ॲक्वेरियम, दुबई मॉल आणि बुर्ज खलिफा असं 3 स्पॉट तिथल्या तिथे आपण फिरणार आहोत। काय व्ह्यू दिसतोय, वाव। असं वाटतंय कुठेतरी वेगळ्याच दुनियेमध्ये आलो आहे आणि खूप छान व्ह्यू दिसतात। हे सगळं डोळ्यात भरून घ्यावं असं वाटतं। सुपर्ब। पुढे राईट साईडला, माझ्या राईट साईडला फ्युचर ऑफ म्युझियम दिसत आहे, जे रात्री मी तुम्हाला काल दाखवलं। आता दिवसा अगदी सुंदर दिसतात आहे। दुबई मॉलच्या सिग्नलला उभे आणि दुबई मॉलमध्ये आता एंटर करतोय, गाडी पार्किंगमध्ये ठेवून। आणि आत ऑलरेडी आम्ही दुबई मॉलमध्ये एंटर केलं आहे। हे राईट साईडला जे दिसतंय ते बुर्ज खलिफाच्या टॉप व्ह्यूकडे जाण्याकरता रस्ता आहे तो। आणि आता आम्ही एंटर केलं आहे अल जाबेर गॅलरीमध्ये, जिकडे खूप छान कलेक्शन आहे। शो पीस आहेत तिकडे खूप सारे। आम्ही जस्ट राऊंड घेऊन आम्ही जस्ट बघत होतो की काही आवडतं काही ते।
आणि जे आपण बाय करू शकतो. मॉलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर पार्किंगमधनं हे सुरुवातीलाच होतं म्हणून आम्ही डायरेक्टली तिकडेच एंटर झालो. अतिशय सुंदर असे कलेक्शन आहे तिकडे. पूर्ण राऊंड मारल्याच्या नंतर बाहेर पडून आम्ही परत आतमध्ये फिरत फिरत आम्ही आता पुढे जातोय. आणि आता आलोय बुर्ज खलिफाच्या समोर. पाऊस पडतोय पण प्रणाली एन्जॉय करते पावसामध्ये. खूप छान व्ह्यू आहे. क्लायमेट अतिशय सुंदर झालेला आहे. पाऊस असल्यामुळे गर्दी कमी आहे इकडे. सगळे लोक आतमध्ये मॉलच्या आतमध्ये आहेत. सो थोडा वेळ इकडे राऊंड केल्याच्या नंतर आम्ही परत आतमध्ये आलो आणि आता आम्ही दुबई ॲक्वेरियमच्या इकडे जाण्यासाठी निघालोय. सो आम्ही असंच मॉलमध्ये एक्सप्लोअर करत होतो आणि आता सेकंड फ्लोअरला मी आलोय आणि खूप सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं आहे, बघू शकता. आणि प्रणाली खूप एक्सायटेड आहे. आता आम्ही दुबई ॲक्वेरियमच्या इकडे चाललोय. बाय वॉक ऑलमोस्ट एक 10 ते 15 मिनटं लागतात तिकडनं. आज बाहेर पाऊस असल्यामुळे सगळे लोक आतमध्येच आहेत. त्याच्यामुळे इकडे मॉल अगदी फुल झालाय. सगळीकडे खूप क्राऊड आहे. आजचे सगळे आमचे बाहेरचे प्लॅन आम्ही कॅन्सल करून सगळं आतमधलेच प्लॅन केला. तरी बाहेर खूप सारा पाऊस चालू आहे. माहित नाही, आम्ही पण लवकर इथनं पॅकअप करून हॉटेलवर जाणार आहेत. सो चला तर आता आपण जातोय ॲक्वेरियमच्या इकडे. आपल्याला समोर दिसतो ॲक्वेरियम. आणि फायनली आपण ॲक्वेरियमच्या इथे पोहोचलेलो आहोत. आणि प्रणाली विचारते की हे काय, तर ते ॲक्वेरियमच आहे. दुबई ॲक्वेरियम आणि अंडर वॉटर झूची या टँकची कॅपॅसिटी आहे 10 मिलियन लिटर वॉटर याच्यामध्ये आहे. आणि जवळजवळ 140 जातीचे ॲनिमल्स आहेत, म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स, पाण्यातले मासे वगैरे.
आणि शार्क जवळजवळ 400च्या वरती शार्क आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट फ्लोअरवरून आम्ही बघत होतो आणि आता आम्ही डिसाईड केलं की आम्ही ग्राउंड फ्लोअरला जाणार आणि मग जवळून तिथून बघणार आणि मग आतमध्ये एंटर करणार. सो आता आम्ही जातोय खाली. वाव, लाईफमध्ये फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स मिळतो आहे. एवढे मासे एवढ्या प्रकारच्या जातीचे एकाच ठिकाणी आणि एक सुपर्ब असा एक्सपिरियन्स मिळतो आहे. खूप छान वाटतं आहे. Shark, 400+ sharks. फायनली आता आजचा दिवस आम्ही इथे एंड करतोय, कारण खूप पाऊस असल्यामुळे ऑलरेडी अलर्ट आहे. सो सगळीकडे पाणी भरलंय, कुठे अडकू नये म्हणून आता आम्ही आजचा दिवस इथे संपवतोय आणि आम्ही आता हॉटेलवर रिटर्न जातोय. सो सी यू टिल द नेक्स्ट ब्लॉग and thanks for watching. Please do subscribe, hit the bell icon